एक दिवसाच्या सुट्टीनंतर आज बँका सुरू होत आहेत आणि काल गुरु नानक जयंतीच्या सुट्टीमुळे बँकांचे व्यवहार बंद होते। आज ही बँका उघडणार असल्यामुळे मुंबईमध्ये विविध ठिकाणी स्थानिकांनी पहाटेपासूनच बँकांसमोर रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जवळचे पैसे बदलून घेण्यासाठी गेल्या 4 दिवसांपासून बँकांसमोर स्थानिकांची गर्दी होती आहे। जुन्या 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळू शकतात, कारण तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे। एसबीआय बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली आहे। नोटा बंद झाल्यापासून बँका मालामाल झालेल्या आहेत, कारण आतापर्यंत बँकांमध्ये 3,12,000 कोटी जमा झालेले आहेत। तब्बल 18,000 कोटींची उलाढाल झालेली आहे। एसबीआयमध्ये सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे, त्यामुळे बँकांच्या व्याजदरामध्ये घट होण्याची शक्यता आहे। क्योंकि अब आरबीआई की क्रेडिट पॉलिसी आनी है, अब बहुत सारा पैसा आपके बैंकिंग सेक्टर में आ रहा है, क्या अपेक्षाएं रखती हैं? अपेक्षा तो ये है कि नोट हमारी जो इंटरेस्ट रेट्स है वो घटेंगे, लेकिन आरबीआई की मॉनेटरी पॉलिसी के बारे में आपको आरबीआई को पूछना पड़ेगा। हम लोग को जो साधारण तौर से लगता है कि अभी तो इंटरेस्ट रेट्स घटने वाले हैं। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर देशभरातील बहुतांश एटीएम बंद झालेले आहेत। नव्या नोटेसाठी एटीएममध्ये काही तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत। नव्या नोटांच्या आकारामध्ये काहीसा बदल आहे आणि त्याचमुळे हजारो इंजिनियर देशभरात फिरून एटीएममध्ये हे बदल करतात। एटीएम सेवा सुरळीत होण्यासाठी 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे। हमारा पास अभी लगभग 1 लाख एटीएम से ऑल इंडिया में हमारे पास 1000 के ऊपर इंजीनियर्स हैं। सारे इंजीनियर्स हर साइट में जाके इसको चेंज कर रहे हैं। मतलब इसमें कोऑर्डिनेटेड एफर्ट भी है, क्योंकि कैश मशीन के अंदर रहता है, उसके लिए कस्टोडियन लगता है, बिना वो इंजीनियर खोल नहीं पाएगा। सो दोनों साथ में जाके उसको एक्सेस करके चेंज करना पड़ता है। उसको बहुत मेहनत है, टाइम का जाता है, हर साइट में जाना पड़ेगा, बहुत बड़ा काम है उसके लिए फ्रॉम द टाइम पर्सपेक्टिव यू सी। सो हर साइट पे इंजीनियर को जाना पड़ेगा। सो पूरा दिन रात इंजीनियर्स जाके उसको चेंज कर रहे हैं अभी। देशभरातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली आहे। नोटा स्वीकारण्याबरोबरच त्या बदलूनही देता येणार नसल्यामुळे कामकाज या बँकांचं पूर्णपणे बंद राहणार आहे। जिल्हा पातळीवरती विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून जिल्हा बँकांकडे पाहिलं जातं, मात्र या बँकांमधून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। नोटांच्या तुटवड्यामुळे बँकांबाहेर रांगा लावणाऱ्या लोकांना सरकारने आणखी थोडासा दिलासा दिलेला आहे। पेट्रोल पंप, रेल्वे, विमान तिकीट, मेट्रो, रुग्णालय, वीज भरणा केंद्र आणि शासकीय कर भरण्यासाठी जुन्या नोटा 24 तारखेपर्यंत वैध असणार आहेत। केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिलेली आहे। अजूनही बँक आणि एटीएम मशीनमध्ये पुरेसे पैसे पोहोचलेले नाहीत, त्यामुळे रोजच्या व्यवहारांसाठी लोकांना अडचणी येत आहेत। ही समस्या लक्षात घेऊन सरकारने 24 तारखेपर्यंत जुन्या नोटांना मुदतवाढ दिली आहे। 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। चलन तुटवड्यामुळे होणारी लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत। एटीएममधून एसटीमधून शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सूट देण्यात आलेली आहे, तर रुग्णालयांना रुग्णांकडून धनादेश स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले। त्याचबरोबर महाविद्यालयांना देखील धनादेशाद्वारे फी स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले। आमच्या एसटीच्या बसेस आहेत, स्टेट ट्रान्सपोर्टच्या, या बसेसमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना 50 किलो आम्ही भाज्या या ट्रान्सपोर्ट करण्याकरता त्यांना मोफत ट्रान्सपोर्टेशनची सुविधा त्यात दिलेली आहे। त्यांना आम्ही ते अलाउ केलेलं आहे, त्याच्यामुळे शहरांमध्ये भाज्यांची कमतरता होणार नाही। 1000 आणि 500च्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सरकारने नव्या नोटा बँकेत पोहोचवण्यासाठी थेट एअरफोर्सची मदत घेतलेली आहे। एअरफोर्सच्या 5 मालवाहू ग्लोब मास्टर विमानातून आरबीआयच्या विविध विभागांना पैसे पोहोचवले जातात। त्यातील 3 ग्लोब मास्टर विमानांनी नागपूरला पैसे पोहोचवल्याचं आरबीआयने सांगितलेलं आहे, तर विभागीय स्तरावरून बँकांना पैसे पोहोचवण्यासाठी थेट MI-17 आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसात देशातील सगळ्या बँका आणि एटीएम मशीन्समध्ये आवश्यक ती रक्कम पोहोचेल। नोटा बदलाच्या निर्णयानंतर राज्यामध्ये चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे। त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या
सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्ध पातळीवर नोटांची छपाई सुरू करण्यात आली आहे. सिक्युरिटी प्रेसमध्ये 500 रुपयांच्या नोटेसोबतच 100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटांची छपाईही केली जाते आहे. आठवड्याभरात नोटांचा पुरवठा वाढवण्याची सरकारची योजना आहे. दरम्यान या कामासाठी सिक्युरिटी प्रेसमधील कामगारही मोठी मेहनत घेतात. याचीच दखल घेत सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात 7% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या 2 मोठ्या खासगी कंपन्यांनी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्याचं जाहीर केल्यानंतर वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टाटा पॉवर आणि रिलायन्स एनर्जीच्या कस्टमर सेंटरला जाऊन आपलं वीज बिल भरण्याची मुभा ग्राहकांना मिळाली आहे. आता जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे बँकेसोबतच बिल भरण्यासाठीची लोकांची रांग आता या ठिकाणी होऊ शकते. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यामुळे पैसे नसल्यामुळे स्कूल बस असोसिएशननं बंदचा इशारा दिला होता. मात्र हा इशारा आता त्यांनी मागे घेतलेला आहे. अनिल गर्ग यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर हळूहळू शाळा सुरू होतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना या निर्णयाचा दिलासा मिळतोय. सरकारने जुन्या 500, 1000च्या नोटा अत्यावश्यक ठिकाणी स्वीकारण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची परवानगी दिलेली आहे. उस्मानाबादच्या तुळजापूरमध्ये काल 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले. परभणीहून सांगलीच्या दिशेने रोकड घेऊन जात असताना नगरपालिका निवडणुकांच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे. मात्र ही रक्कम सांगली अर्बन सहकारी बँकेची असल्याची माहिती मिळते. यामध्ये 2 कोटींच्या 100च्या नोटा आहेत, तर 4 कोटींच्या 1500च्या नोटा आहेत. नागपूर शहरामध्ये हिलटॉप परिसरामध्ये फ्लॅटमधून तब्बल 1,80,50,50,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली. 4 जणांपैकी 1 जण स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्याचं सांगतोय, तर सांगलीच्या विट्यामध्ये 4 चाकी गाड्यातून 22,85,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक 150 गाड्यांनी वाढलेली आहे. एकूण 600 गाड्या भरून भाजीपाला बाजारात दाखल झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आवक वाढली तरी दर पडलेले नाहीत, दर चढत आहेत. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर गेले 4 दिवस बाजार ठप्प झाला होता. भाज्यांचे दर पूर्णपणे पडले होते. मात्र आता लोकांच्या हातामध्ये पैसे आल्यानंतर बाजारातील खरेदी विक्री सुरू झाली आणि मागणी असल्यामुळे भाज्यांचे दरही वाढलेले आहेत. बँकेने या नोटा ट्रान्सफर करून दिल्या, कन्व्हर्ट करून दिल्या, त्यामुळे लोकांकडे थोडा पैसा आलेला आहे. त्यामुळे त्यांची माल घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा परिणाम आज दिसून आला की मागच्या आठवड्यामध्ये 4 रुपये 5 रुपये किलोचे बाजारभाव होते, त्या 10 रुपये ते 20 रुपयाच्या दरम्यान गेलेले आहेत. ते आज परिस्थिती तशी मागच्या आठवड्यापेक्षा आजची परिस्थिती खूप चांगली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जात असल्या तरी बाजारपेठांवर मात्र त्याचा परिणाम होताना दिसतोय. कारण नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झालेले आहेत. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडे पैसे नाहीयेत. जुन्या नोटा स्वीकारण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे बाजारावरती मोठा परिणाम झालाय. लासलगावमधील कांदा व्यवहार ठप्प झालेत. तिकडे पुण्यातील किरकोळ बाजाराचे व्यवहार सुद्धा काही प्रमाणात रखडलेले आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मार्केट यार्ड या ठिकाणी याचा परिणाम झालाय. शेवटी हा व्यवसाय संपूर्ण पैशावर अवलंबून आहे. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे असं बाजार समितीमध्ये नियम आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी पैसा जर उपलब्ध नाही झाला तर साधारणतः मग पुढील जोपर्यंत पैसा उपलब्ध होत नाही तोपर्यंत बाजार समित्या बंद राहण्याची परिस्थिती उद्भवू शकते. नाटक आज बघा, पैसे उद्या द्या. सुट्या पैशांअभावी रसिकांनी पाठ फिरवलेल्या पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहानं ही नवी सवलत जाहीर केली आहे. अमर फोटो स्टुडिओ या नाटकासाठी देण्यात आलेली ही जाहिरात आहे. सुट्या पैशांअभावी जनसामान्य मेटाकुटीला आलेले असताना नाट्य निर्माते आणि थिएटर मालकांनी मोठ्या नुकसानाला त्यांना सामोरं जावं लागतंय. त्यावर त्यांनी हा तोडगा शोधून काढला आहे. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मुंबईतल्या बाणगंगा तलावावरती दीपोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने तलावाच्या घाटावरती रोषणाई करण्यात आली होती. दिव्यांनी लखलखल्याने बाणगंगेचे घाट पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली. दिवाळीनंतर येणाऱ्या या पौर्णिमेला दरवर्षी बाणगंगेवरती देवदिवाळी साजरी केली जाते. या निमित्तानं ही रोषणाई करण्यात आली होती. कल्याणमध्ये देखील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती दिव्यांची आरास करण्यात आली. दुर्गाडी किल्ला लक्ष दिव्यांनी उजळून निघाला. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त त्रिपुरी पौर्णिमा उत्सव मंडळातर्फे सुंदर उपक्रमाचं आयोजन केलं जातं. किल्ल्यावरील दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. हा उपक्रम राबवण्याचे यंदाचं 56वं वर्ष आहे.
शहीदांसाठी एक दिवा लावत नाशिककरांनी दीपोत्सव साजरा केला. रविवार कारंजा येथील मानाच्या चांदीच्या गणपतीला होणारा दीपोत्सव शहीदांना समर्पित करण्यात आला, ज्यामध्ये 1,500 पेक्षा अधिक दिवे लावून नाशिककरांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली. तर नाशकातील दीपोत्सवात मोदी इफेक्ट देखील पाहायला मिळाला. दीपोत्सवादरम्यान नाशिककरांनी मोदींची रांगोळी साकारली. नवीन आलेल्या नोटेचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारी रांगोळी मालेगावमध्ये साकारण्यात आली. साई आर्ट संस्थेच्या कलाकारांनी ही सुंदर रांगोळी रेखाटली आहे. हजारो लोकांनी याला हजेरी लावली. 1,500च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मोदींच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जातंय. आपल्या शुभेच्छा लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. केंद्राकडून उभारण्यात येणाऱ्या ड्राय पोर्टच्या शेजारीच राज्य सरकारने कृषी निर्यात केंद्र उभारावं असं आवाहन नितीन गडकरींनी केलेलं आहे. ते काल नागपूरमध्ये कृषी प्रदर्शनाच्या समारोप समारंभात बोलत होते. केंद्र सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या मदतीने वर्धा, जालना आणि नाशिकमध्ये ड्राय पोर्ट उभारणार आहे. ड्राय पोर्टला कृषी निर्यात केंद्राची जोड देऊन कृषी विकासाचा दर वाढवावा असंही ते म्हणाले. नागपूर मेट्रोच्या कामासाठी 21 वर्ष जुना उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. येत्या 10 दिवसांमध्ये हे पाडकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. युती सरकारच्या काळामध्ये नितीन गडकरी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हा पूल मंजूर झाला. या फ्लायओव्हरचं काम 1995ला सुरू झालं, ते 99 मध्ये पूर्ण झालं. 17 वर्ष हा फ्लायओव्हर नागपूरकरांना त्याची सेवा देतोय. आता मेट्रो रेलच्या निर्माणासाठी त्याला तोडावं लागतंय. या ठिकाणी मेट्रो रेलच्या रुळासह रस्ते वाहतुकीसाठी मोठा उड्डाणपूल बांधला जाईल. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरती कुख्यात गुंडाकडून गोळीबार करण्यात आलाय. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागपुरातील गुंडाराज पुन्हा एकदा या घटनेनंतर अधोरेखित होत आहे. याच परिसरामध्ये आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचंही घर आहे. लाहोरी बारमध्ये कुख्यात गुंड शेखू खानची पूर्व प्रेयसी राहत होती आणि तिला पाहून शेखू खान इतर गुंडांसह तिथे पोहोचला. मात्र बार कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यानंतर गुंडांनी गोळीबार केला. दिवाळीनंतर नाशिक महानगरपालिकेच्या ताफ्यामध्ये 60 नव्या अत्याधुनिक घंटा गाड्या दाखल झालेल्या आहेत. जीपीएस यंत्रणा, ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याची व्यवस्था या घंटा गाड्यांमध्ये करण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर नाशिकचा नारा अधिक बुलंद यामुळे होणार आहे. पालिकेमध्ये अशा 200 गाड्या दाखल होणार असून पहिल्या टप्प्यातील 60 गाड्यांचं वनाधिपती विनायक पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. कोल्हापुरातील रंकाळा तलावामध्ये प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. विकास राऊत आणि स्वाती सलगर अशी यांची नावं आहेत. पोलिसांनी जेव्हा दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा त्या दोघांचे हात एकमेकांशी बांधलेल्या अवस्थेत होते. स्वाती सलगर ही विवाहिता होती, तसंच तिला 2 मुलंही आहेत. तर विकास राऊत हा चांदी कारागीर असून तो कोल्हापुरातील यादव नगर भागामध्ये राहत होता. हे दोघेही नात्यातले असून त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळते.